तू आत्ता मगाशी फोटो काढले होते, मला फोटो बघायचे आणि त्या फोटोमध्ये काय काय ते पण जरा बघायचं आहे. हे माझे लहानपणीचे फोटो आहेत. ह्याच्या मागच्या स्टोरीज बाबा आणि आईच जास्त सांगू शकते, कारण मी लहान होते, मला त्या मागच्या स्टोरीज फारशा माहीत नसाव्यात. बरं, काका आणि काकी आपल्याला सांगते. येस. हा पहिला फोटो खूप छान सापडलाय. हा फोटो मस्त आहे, गोड आहे. सो या फोटोपासून आपण सुरुवात करूया. काकांना मी एक एक फोटो देते मस्त. काका मला स्टोरी सांगा प्लीज. ह्याची स्टोरी म्हणजे जे मला आठवते त्याच्याप्रमाणे फार ती हट्ट करून रडली वगैरे होती. त्यामुळे तिला समजवण्यासाठी आम्ही तिला कृष्ण वगैरे तिला घेऊन म्हणजे असं ते टब मध्ये फिरवत बसलो तिला. ओके. समोर एक छोटस गार्डन होतं, त्या गार्डन मध्ये तिला फिरून आणलं, मग ती थोडीशी शांत झाली. बापरे. बरं, हा फोटो कोणासोबतचा आहे हे पण मला ऐकायचं. ही माझी आई आहे, म्हणजे तिची आजी आहे. आणि अशीच आजीची फर्स्ट लाडकी होती. सगळेच नातवंड लाडके असतात खरं, पण ही जरा जास्त लाडकी होती, कारण पहिली नात होती आमच्या. म्हणजे मी मोठा, ही पण मोठी. अच्छा, भावंडांना. बरोबर. त्यामुळे आमच्याकडे नात किंवा नातू असे पहिल्यांदा हीच झाली. अरे वा. त्यामुळे तिचे जरा जास्त लाड झाले, त्यामुळे सुखावली जास्त. काकांनी मध्येच त्यांची एक लाईन टाकलेली आहे. त्याच्यानंतर जे एक पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे तुम्हाला, तो शांत आहे जरा. बघ काय नाही. हा फोटो माझ्या मते फर्स्ट बर्थडेचा वाटतोय मला. काकी जरा तुम्ही सांगा मला या फोटो बद्दल. काकी पहिल्या बर्थडेचा फोटो आहे. तेव्हा पहिला बर्थडे म्हणून खूप कौतुक होतं आम्हाला, कारण मित्रमंडळी आणि नातेवाईक मंडळी या सगळ्यांना बोलून जर मोठ्या प्रमाणावर आम्ही तो कार्यक्रम केला होता. अच्छा. आणि मजा आली होती तेव्हा. ओके. पण ज्ञानदा लहानपणी खूप वेगळी दिसते. हे माझ्या मते हे बोरन्हाणचा फोटो आहे ना. तुमची क्यूट अप्पू म्हणजे ज्ञानदा कसली गोड आहे. संक्रांत वगैरे काहीतरी त्यावेळेस ते दागिने वगैरे घालतात. आय गेस माझा आणि केदारचा फोटो आहे. हा येस, हा माझा आणि केदारचा फोटो आहे. केदार खूप लहान होता माझ्या मध्ये तेव्हाचा. केदारला पकडून धरलंय मी या फोटोमध्ये, कारण तो आमच्या मांडीवर बसायचाच नाही. तो फक्त आणि फक्त आईच्या मांडीवर बसायचा, आईचा लाडका. तो असं त्याला फोटो पुरता तरी पकडून धरलं होतं मी. हे दोन माझ्या मध्ये काका वार्षिक स्नेहसंमेलनातले. स्नेहसंमेलनाचे मॉडर्न हायस्कूल गर्ल्स म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये असताना तिनं कार्यक्रमात भाग घेतला होता, त्याच्यातला फोटो आहे. आणि हा फोटो विशेष आहे, म्हणजे लहान गटात तिला गॅदरिंग मध्ये वेशभूषेचं पारितोषिक, प्रथम पारितोषिक मिळालं होतं. ही या कोपऱ्यामध्ये ती आहे. परकर पुलकर तिनं घालायच्या ऐवजी आम्हालाच जास्त हौस होती की तिनं घालावं, पण तिनं हट्ट जास्त केला होता की मला हे नको, कारण तिची बेंबी दिसते म्हणून. पण जबरदस्ती आम्ही तिला तो घातला होता आणि तो कार्यक्रम कसा बसा उरकला तिथे. अरे बापरे. हे खूप गोड फोटो. हा तुझा आहे? हा, ही मी आहे. हा केदार आहे. हा पण केदार. ह्याचा काहीतरी किस्सा असेल. हा फोटो बघा. हा केदार लहान असताना फार त्याला एकच हौस होती की मातीत खेळायचं. तर स्कूटर समोर पार्क केली होती, त्या स्कूटरच्या बरोबर मध्ये जाऊन तो नेहमी बसायचा आणि तिथं मावायचा तो. हे फोटो सगळे काढलेत कोणी? हे माझ्याकडे कॅमेरे तेव्हा 2-3 होते, पेंटॅक्स किंवा वगैरे असे सगळे जॅपनीज कॅमेरे होते माझ्याकडे. अरे वा. हा, तर त्याच्याने आम्हीच काढायचो कोणता. ओके. हा, या फोटोमध्ये मला कोणालाही ओळखता आलेलं नाहीये, सो ह्या फोटो बद्दल जरा काका विस्तारितपणे सांगतील. तर आम्ही तेव्हा आळंदी रोडवरती राहायचो, त्यामुळे आळंदी या देवस्थानाचं किंवा ज्ञानेश्वर माऊलींचं आमच्यावर जास्त जरा, म्हणजे आम्ही त्यांना जास्त मानतो आणि त्यामुळे त्यांची भक्ती करणं किंवा त्यांच्या इथं कुठलेही इव्हेंट जे असतात त्याच्यात पार्टिसिपेट करणं, या सगळ्या गोष्टी आम्ही करायचो. तर ही माझी सगळी भाची कंपनी आहे. आता हा भाचा आहे, याला आम्ही सोपानदेव केलं होतं, ही निवृत्ती केलं होतं. त्याच्यानंतर ही ज्ञानदाला ज्ञानेश्वर केलं होतं, केदारला सोपान केलं होतं आणि ही मुक्ताबाई माझी पुतणी आहे, ती आता विशारद झाली आहे.
हा तर ही भावंड आहेत सगळी ते. अच्छा, हा फोटो माझ्या मते तू जास्त चांगलं सांगशील का या फोटोबद्दल, कोणी काढलाय? आणि कदाचित बाबा, मी पिल्लू होते मी तेव्हा, मला नाही सांगता, पण आय गेस बाबा तुम्ही काढलाय हा फोटो? हा आता मला आठवत नाही पण काढला असावा. आय थिंक हा बाबांनी काढलाय फोटो. तुमच्या लाडक्या अप्पूचे लहानपणीचे फोटो तुम्हाला मस्त पाहायला मिळतात. प्रेक्षकांची ऍक्च्युली खूप इच्छा. हा बघ किती छान फोटो आहे. ह्याच्यात ती ज्ञानदाची गोरी गोरी स्किन, ज्याच्यासाठी सगळे लाडके प्रेक्षक तिला विचारतच असतात की तुझ्या स्किनचं सिक्रेट काय आहे. सो लहानपणापासूनच जीन्स लहानपणापासून तिचे सगळे फोटो तसेच आहेत.